भैरवी, ए भैरवी प्लीज ऐक ना एकदा मला चान्स दे ना प्लीज, माझं ऐकून घे ना भैरवी प्लीज. भैरवी मला काही ऐकायचं नाही अनिश. तू असं वागशील मला खरंच वाटलं नव्हतं. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू अनिश. अख्खं जग तुझ्या विरुद्ध बोलत असताना मी तुझ्यासाठी म्हणून भांडली अनिश. मी विश्वास ठेवला होता तुझ्यावर आणि तू विश्वासघात केलायस माझा. हे भैरवी, मला तुझे सगळे आरोप मान्य आहेत, पण प्लीज एक चान्स दे ना. माझं म्हणणं ऐकून घे ना. माझी बाजू तुझं काय म्हणणं आहे? मला माहितीये तुझी बाजू काय आहे ते. बाबांनी मला बिझनेस मध्ये मदत केली म्हणून तुझा माझ्यावर राग आहे, हो ना? ठीक आहे, हे मी समजू शकते, पण रागाच्या भरात तू या टोकाला गेलास की त्या निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळला. अरे एकाच्या जरी जीवावर बेतलं असतं ना तर आज जे पश्चाताप करून तुझं नुकसान भरून निघालं असतं. मी तुझ्या बाकी सगळ्या चुका माफ केल्या असत्या, पण ही चूक नाहीये, हा गुन्हा आहे आणि आम्ही कधीच माफ नाही करणार. यापुढे मला तुझ्यासोबत कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये. आपलं नातं संपलंय अनिश. भैरवी अनिशवर रागवली म्हणजे खरा प्रकार तिला समजलेला दिसतोय. प्लीज प्लीज एकदा ऐकून घे ना. बाहेर घे, मुलांना बाहेर घेऊन जा. हो काका. हे बघ बाबा प्लीज तुम्ही मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नका. आता मी काहीच कोणाचं ऐकणार नाहीये. मी हे घर सोडतीये आणि मुलांना इथनं घेऊन जाते माझ्या बरोबर कायमच. नाही भैरवी, अनिशची जर चूक असेल तर तो घराच्या बाहेर जाईल, तू नाही. तू या घराची लक्ष्मी आहेस. तुझ्यामुळे आज घर टिकून आहे. मी तुला कुठेही बाहेर जाऊ देणार नाही. प्लीज एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या ना तुम्ही दोघं. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. बाबूच्या पाठोपाठ आपल्याला घराबाहेर निघा लागेल बहुतेक. बांधा कपडे, बांधा कपडे बांधा. जे ऐकलंय ना त्यांनी कान तृप्त झालेत माझे. आता आणखी काही नको प्लीज. खरंय भैरवी, अनिश ही जेव्हा लॉकअप मधून सुटून आली तेव्हा तुझ्याकडे एकच संधी होती. त्यावेळेला तू जर आपण आपली चूक कबूल केली असतीस तर कदाचित हिनं तुला माफ केलं असतं. तेच ही गोष्ट मला बाहेरच्या व्यक्तीकडून कळली अनिश, तेही तुझ्या क्राईम मधल्या पार्टनर कडून. आपल्या नात्यामधला विश्वास जो होता ना त्याला सुरुंग लागलाय आणि आता हे नातं मी नाही निभावू शकत. ठीक आहे भैरवी, तुझी हीच इच्छा असेल तर मग मी नाही राहत तुझ्यासोबत. बाबांचे म्हणणं बरोबर आहे. तू इथेच राहा, मी जातो घर सोडून. या घराला, बाबांना, मुलांना तुझी जास्त गरज आहे. या घराचा आधार आहेस तू. माझ्यापेक्षा बाबांना तुझ्यावर जास्त विश्वास आहे आणि तो रास्तही आहे. मीच कमनशिबी आहे. तुझ्यासारख्या बायकोची कदर नाही करू शकलो. भैरवी मला माफ कर. भैरवी मला समजूनच नाही आलं. म्हणजे हे भाऊजीने तर अनिस बाबूला घराबाहेरच काढलं. आता कसं करावं मग? नाही ते खरंच आहे, पण नशीब समज की बाबा आपल्याला अजून बाहेरचा रस्ता दाखवला नाही. मी काय बोलतो बाबा, आपण ना कोण काय बोलायच्या आधी, ते संकट येण्याच्या आधी आपला गाशा गुंडाळूया आणि जाऊया इथून. तसं नाही म्हणत आहे मी. मला की एक समजून नाही राहिलं, त्या भैरवीला कसं नाही कळलं अनिस बद्दल?
आता मला तरी कसं, मी तुझ्या बरोबरच असतो ना, मला काय ठाव आहे. एक बाप आपलं नाव नाही आलं ते नशीब समज. चल चल निघू इथून, चल. कुठं निघ, त्या गावाला घेणार आहे का आपल्याला? लात मारून हाकलून दिलं, एवढी सगळ्याची उदारी झाली आपल्या डोक्यावर, आता घेतील का आपल्याला गावात परत? ते पण बरोबर आहे. मी काय म्हणतो, काय कर, हा एक काम करू, एक काम करू, त्या स्वप्नाला फोन लावू. कसं इकडे जे काय घडतंय की नाही ते आपण तिला सांगून टाकू. म्हणजे ती खुश झाली, ती आपल्याला पैसे देईल. पैसे दिले तर निदान शेवटचे दिवस असे सुखाचे जातील. म्हणजे आपण कसं काय करू माहितीये ना, तिने पैसे घेतले की आपण अशी तिकीट काढू आणि हे काय कोणाला फोन लावतो तू? जास्त बोलण्यापेक्षा डायरेक्ट फोन लावा तिला. अरे हा लावायला ना मग. हा, लाग बोला बोला ना. आमना कोण नाही, कोण नाही ना, कोण ना. हॅलो, काय न्यूज आहे? नाही नाही, न्यूज एकदम वाईट. म्हणजे काय झालं? काय लय का बाबा, तुमचं आणि बाबू अनिश याचं प्रकरण भैरवीला समजलं. आणि काय झालंय का बाबा, भैरवीने अनिश मध्ये भांडण सुरू झालं. आणि पुढे? अरे काय नाही, वय माझं झालं, पुढे नुसतं फास 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 मला 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 करते. नाही पुढे काय झालं का बाबा, ती आपली ती हे आहे ना भैरवी, ती घर सोडून निघाली होती. घर सोडून निघाली होती तर बाबू अनिशने तिने थांबवला. आम्हाला वाटलं बाबा सगळेच असतील. आता काय झालं, उलट झालं. आता अनिश बाबू घर सोडून निघाला. पण तो कुठे जाणार आहे? आता तर आमच्या दोघांचंही तुटलंय. आणि आता ते काय करू आम्ही, आम्हाला त्यातले काय कळत नाही. आता आम्ही काय करायचं तेवढं सांगा. हा, का तुम्हालाही कोणी जा म्हटलं? आपल्याला कोणी जा म्हटलं नाही, म्हणजे नाही, अजून तरी नाही म्हटलं. नाही ना. नाही, कोण नाही म्हटलं. नाही पण प्रॉब्लेम काय माहितीये की बाबा, आता तर अनिश बाबू गेल्यावर आम्ही कोणाच्या भरोश्यावर राहायचं? बरोबर आहे की नाही का? काय झालंय, तिकडच्या लोकांना ना आम्ही नजरेसमोरच नको. एवढ्यातच हार मानली तुम्ही? तुम्हाला जायला जागा नाहीये ना? त्याच घरात टिकून राहण्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. हो, होय का? राधा मामी आहे का तिकडे? आता ह्या वयात कुठे जाते मला सोडून? काय म्हणून राहिली ती? फोन स्पीकरवर टाका. स्पीकरवर टाकू का? हा, हे स्पीकरवर. बोला. बोलू स्वप्न. त्या घरातली उरलेली शांतताई आता आपल्याला स्पॉइल करायची. काय करायचे? काय म्हणजे शब्द नाही समजला मला. हा बरोबर, काय करत सांग मला. काय ना, अनिशने ते घर सोडून फारसा फरक नाही पडणार आहे. हा, पण भैरवी आणि अनिशचे बाबा ह्यांच्यात जर वाद झाले ना तर मज्जा येईल. हो, आणि असं झालं ना तर तुम्हाला दोघांना त्या घरात आरामात राहता येईल. आणि भैरवीची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम पण संपून जाईल. नाही, पण मला काही टोटल नाही लागले. म्हणजे आता हे करायचं कसं हे सांग बरं मला. सांग बाबा, सांग. सांगते. समजलं? हा, समजलं ना. हे बघ, काम कर बघ, तू आता अजिबात काळजी करू नकोस. सगळं माझ्यावर सोड, सगळं आणि मायावर करतो. पण सोड. अरे दोघांवर सोड. एकच पण आता जर तुम्ही दोघांनी हे काम केलं ना तर तुम्हाला मी इतके पैसे देईन की तुम्हाला भैरवी समोर कधीच हात पसरवायची वेळ येणार नाही. अरे बाबू कोणाला काही हात मारतो? आनंद जेवढा झाला ना मला. काय बाबा, प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ. मला माहितीये अनिशला या घरातून जा म्हणताना तुमच्या मनाला किती त्रास होतोय ते. पुन्हा एकदा माझा विश्वास हरलाय. माझ्या मुलाला मी ओळखण्यात चूक केलीये आणि याचाच मला त्रास होतो मॅडम. काही झालं तरी या घरचा मुलगा आहे तो बाबा. म्हणून पुन्हा पुन्हा चुकीचं वागण्याचा परवाना दिलाय का त्याला कोणी? आणि असा जर त्याचा समज असेल ना, तो आधी दूर कर. त्याला चूक समजलीये म्हणतोय ना तो, मग देऊन बघा त्याला एक संधी.
मी निमूटपणे मुलांना इथनं घेऊन जाईन. कदाचित त्यानंतर तू व्यवस्थित वागेल. माझा विश्वास नाही त्याच्यावर. तू मला जास्ती जवळची आहेस त्याच्यापेक्षा. तुझ्यावर माझा जास्ती विश्वास आहे आणि या घरात राहण्याचा तुझा अधिकार त्याच्यापेक्षा जास्त आहे. मला माफ करा बाबा. मला असं वाटतंय कदाचित माझ्यामुळेच तुमच्यापासून तुमचा मुलगा दुरावलाय. मीच तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये दरी उभी केली. तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस. खर तर माझ्या संस्कारात काहीतरी उणीव राहिली आहे म्हणून मी स्वतःच्या मुलाला एक चांगला माणूस म्हणून घडवू नाही शकलो. राधा किशा सोडा मुलाला. सोडला बाबा, चल सोडला. आणि काय ए गार्गी, तुला मुलाला घेऊन खाली थांबायला सांगितलं होतं ना बाप? नाही नाही, तिले काहून विचारता, मले विचारा ना. तुमच्याशी बोलायची काही मला इच्छाच नाहीये. आणि एक हा आमचा घरगुती विषय आहे. तुम्ही इथून गेला तर बरं होईल. नाही असं कसं, म्हणजे आम्ही जाऊ पण आम्हाला बोला तर लागतेच ना. बोलल्याशिवाय इथून जातच नाही भाऊजी आम्ही. तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? बाई तू मध्ये मध्ये बोल नको. तुला यायनी डोक्यावर बसवलंच ना. आम्ही नाही, आम्ही तुझं ऐकत नसतो. तू चुप बस. भाऊजी मी स्पष्ट बोलतो, तुम्ही माया बाबूवर अनिस बाबूवर अन्याय करून राहिले बस. नाही काय आहे, या घरात बाबा काय होतंय काय नाही होत आम्हाला काही घेणं देणं नाही. काय झालंय की आम्ही पडलो परकी नोकर माणसं आपण, है की नाही. पण तुला सांगतो मले त्रास होतो. नाही कसं मला जे दिसतं की नाही ते बघवतच नाही ना. काही झालं तरी बहिणीचा मुलगा आहे की नाही माझ्या, म्हणजे दूरचा काच आहे ना पण भाचा आहे की नाही आपला. मग आणि मग मला त्याच्यामुळे ते त्रास होतो. त्याच्यावर अन्याय झालेला मला बघवत नाही. काय बडबड झाली रे मगापासून? तुमचा कुणाशी काही संबंध नाहीये. तुम्ही या घरातले आश्रित आहात. कुणाशी तुमचं काही नातं नाहीये. आमचं नातं नाही समजा पण तुमचं आहे ना. तुमचं पोटचं लेकरू आहे ते. त्याच्यावर अन्याय करताना एकदा स्वतःचा चेहरा आरशात पहा ना भाऊजी. मग ठीक आहे ना. मग तुम्ही एक काम करा का बाबा, पोट्ट्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा की बाबा अनिश इतका मी पण गुन्हेगार आहे भैरवीचा. बास झाला तुमचा. अजून एक शब्द जरी बाबांविरुद्ध बोललात ना तरी माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. एक मिनिट तू थांब. भाऊजी घेताना पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ. नाहीतर मी काय बोलतो, मी शपथेवर सगळं खरं सांगून टाकतो ना. काही गरज नाहीये. मी सांगतो, मी भैरवीचा गुन्हेगार आहे आणि हे मी कबूल करतो. कशाबद्दल बोलताय तुम्ही बाबा? तुम्ही माझे गुन्हेगार? होय मुली, मी सुद्धा तुझा गुन्हेगार आहे. मोदक विषबाधा प्रकरणात अनिश गुंतलेला आहे ही गोष्ट मला माहित होती. तरी देखील तुमच्या दोघांचं सुरळीत चालावं असं मला वाटत होतं. म्हणून मी त्याला पुन्हा एक संधी द्यायचं ठरवलं. नाही, हे खोटं आहे. हे खोटं आहे. तुम्ही कधीच कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. बाबा सांगा ना, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या तत्वांची कधीच तडजोड करणार नाही. भैरवी, बाबांवर रागवू नकोस. हे सगळं बाबांनी निवेदिता मॅडमच्या सांगण्यावरून केलंय, आपलं नातं टिकवण्यासाठी. बाबा तर मला तेव्हाच पोलिसात देत होते पण मॅडमनी त्यांना थांबवलं आणि माझं नाव कुठेही येणार नाही याची काळजी घेतली.
मला नाही समजत आहे, मी कोणावर विश्वास ठेवू आता? कोणावर विश्वास ठेवू? मी ज्यांच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता, माझ्या आईपेक्षा जास्त, त्यांना देवाचं स्थान दिलं होतं, त्या सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. मी कोणावर विश्वास ठेवू? आता तर मी एक सेकंदही या घरात नाही राहू शकत. मीरा, ईशान, चला माझ्या बरोबर, आपल्या घरी जातोय आपण. रवी, थांब भैरवी, मुलांना घेऊन कुठे निघालीस? माझ्या माहेरी जाते मॅडम, कायमची. का? याला कारण मी दोषी आहे भैरवीचा, आणि माझा गुन्हा मी आपणहून कबूल करतोय. पण याबद्दल मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. तू आणि जर मुलं इथं राहणार असतील तर मी तरी कशाला राहू? नाही थांबू शकत मी बाबा इथे, कारण इथे प्रत्येकानेच माझी फसवणूक केली. सगळेजण खोटेपणाने वागलेत माझ्याशी, अगदी तुम्ही सुद्धा. माझा संसार मोडलाय मॅडम, आणि हे तुम्हाला माहित होतं, तरीही तुम्ही गप्प राहिला. माझ्यापासून खरी गोष्ट लपवली. का वागलात तुम्ही असं माझ्याशी? सगळ्यांनीच इथे माझा का विश्वासघात केलाय? त्या स्वप्नामुळे मला कळलं काय खरंय ते. नाहीतर किती मोठ्या भ्रमात राहिले असते मी. तुम्हाला कळतंय का? नाही राहू शकत मी या उद्ध्वस्त घरात, मी नाही राहू शकत. भैरवी, आता मी बोलू, पण मी बोलताना मध्ये दुसरं कोणीही बोलणार नाहीये. कळलं? भैरवी, एका वडिलांसाठी त्यांचा मुलगा काय असतो हे मी तुला सांगायची गरज नाहीये. अनिश माझगावकरांचा मुलगा आहे, तरी सुद्धा फक्त तुझ्यावरती अन्याय होऊ नये म्हणून, केवळ तुझ्या प्रेमापोटी ते अनिशला घरातनं हकलून द्यायला निघाले होते. पण मी त्यांना थांबवलं, तुझ्यासाठीच. अनिश पूर्णपणे वाईट नाहीये भैरवी. हे सगळं तुला स्वप्नाने आत्ताच का सांगितलं? ह्याचा विचार केलायस तू? हे आधी का नाही सांगितलं? आणि आता स्वप्नालाही कळून चुकलं होतं की अनिशचं तुझ्यावरती प्रेम आहे. हो भैरवी, त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. स्वप्नाला जेव्हा हे कळलं तेव्हा तिने अनिशचा काटा काढायचं ठरवलं, आणि तिने गुंडांकरवी अनिशवरती जीव घेणा हल्ला करवला. काय? हो भैरवी, याआधी सुद्धा स्वप्नाने तुला मारण्यासाठी गुंड पाठवले होते आपल्या घरी. मॅडमला याची सगळी कल्पना होती, म्हणूनच त्या तुझ्या सेफ्टीसाठी इथे राहायला आले. त्यांच्या घरचं पेंटिंगचं काम वगैरे असं काही नाहीये. स्वप्ना तुझ्या जीवावर उठली आहे. जेव्हा हे मला कळलं तेव्हा मी तिला वॉर्न करायला गेलो होतो. आता अनिश सुद्धा आपल्या हातात तर निसटलाय असं स्वप्नाला वाटलं, आणि म्हणूनच तिने त्याच्यावरती गुंड पाठवले. मला कल्पना होती ती असं काहीतरी करेल याची. असा काहीतरी प्रसंग घडू नये म्हणून मुद्दाम मी अनिशच्या मागावरती एक माणूस पाठवला होता त्याला मदत करायला. पण अनिश स्वतःहून गेला होता तिच्याकडे. बरोबर आहे, पण त्याला असं का करावं असं वाटल्याचा विचार केलास का तू? या एवढ्या भरल्या घरात तुम्ही सगळे असताना अनिशला एकटं का वाटलं असेल? हे एकटेपण यांनी स्वतःच्या स्वभावाने ओढवून घेतलंय. आम्ही याला बिलकुल जबाबदार नाही आहोत. याला काही सांगायला गेलं की त्याचा उलट अर्थ काढायचा, बापाला नेहमी शत्रू मानायचं, हेच करताय हा. पण तुम्ही कधी मित्र म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलात का? त्याची काही स्वप्न होती जी अपूर्ण राहिली होती,
अनिशच्या ह्या सगळ्या वागणुकीला कुठेतरी तुम्ही आणि भैरवी दोघंही थोडेसे जबाबदार आहात असं नाही वाटत तुम्हाला? भैरवी, त्या स्वप्नाने तुला SMS पाठवले, फोटो पाठवले, त्या सगळ्यावरती तू विश्वास ठेवून मोकळी झालीस. ह्या सगळ्याचा जाब अनिशला विचारावा हे तुला नाही वाटलं? त्या स्वप्नाने आधी अनिशला चिथावलं, आता तो मदत नाही बघितल्यावरती ती तुला चिथावतीये. आधी अनिशची चूक केली, तीच चूक आता तू करतेयस. एक लक्षात घ्या, तुम्ही तिघही जण जर एक कुटुंब म्हणून एकत्र आला नाहीत, एकमेकांना साथ दिली नाहीत, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नाहीत, तर मात्र हरून सुद्धा स्वप्ना जिंकेल. आणि तिला तेच हवंय. मला माहितीये भैरवी, आता तू खूप हर्ट झालीयस, पण आता तुम्ही तिघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. फोटो तू पाहिलेस, तिचा मेसेज ऐकलास, आणि कोण कुठली ती स्वप्न तिच्यावरती विश्वास ठेवून मोकळी झालीस. ह्या सगळ्याचा जाब अनिशला विचारावा हे तुला नाही वाटलं? त्या स्वप्नाने आधी अनिशला चिथावलं, आता तो मदत नाही बघितल्यावरती ती तुला चिथावतीये. आधी अनिशची चूक केली, तीच चूक आता तू करतेयस. एक लक्षात घ्या, तुम्ही तिघही जण जर एक कुटुंब म्हणून एकत्र आला नाहीत, एकमेकांना साथ दिली नाहीत, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नाहीत, तर मात्र हरून सुद्धा स्वप्ना जिंकेल. आणि तिला तेच हवंय. मला माहितीये भैरवी, आता तू खूप हर्ट झालीयस, पण आता तुम्ही तिघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही दोघं आमचं काय बाप्पा, आम्ही काय केलं गरीबांना? गरीब? हं? या सगळ्या प्रकरणात अनिशचाही हात होता, ही गोष्ट फक्त मला आणि माझगावकरांना माहिती होती. ती तुम्हाला कशी कळली? हे तुम्ही माझगावकरांना मुलांची शपथ घेऊन भैरवीला सगळं सांगायला लावलत ना? तुम्हाला कसं कळलं? मी सांगते ना, जेव्हा मोदक बदलले गेले तेव्हा अनिश सोबत तुम्ही तिथे होतात. पण आता ही गोष्ट भैरवीला सांगायला तुम्हाला कोणी सांगितली? माझगावकरांच्या तोंडून हे सगळं वदवून घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं? मला खरं खरं सांगा, आत्ताच्या आत्ता तुम्हाला आत टाकते की नाही बघा. मॅडम माफ करा, मनापासून माफी मागतो. भैरवी बाय माफ कर. आमच्या मनचं नाही, आमचं काय डोकं काही नाही. आम्हाला त्या स्वप्नात ती ठपणा आहे ना, तिनं भरवलं आमच्या डोक्यात. ती मला म्हणे की जाय त्या भैरवीच्या डोक्यात तिच्या सासऱ्याविषयी काहीतरी असं वाकडं तिकडं भरून दे, की जेणेकरून तिला त्या सासऱ्यासोबत त्या घरी राहावंच नाही वाटलं पाहिजे. तिला म्हणजे ते घर स्वतःच वाटलंच नाही पाहिजे. ती निघून जाईल, तिचा संसार मोडल, आणि मग ती इतकी तिला ते काय निराशा इतकी येईल की ते त्या राजन सुकटणकर सोबत बिझनेसही करायच्या लायकीची राहणार नाही, असं ती बोलली. बरोबर कॉमेडी बोलते, सगळं खरं आहे. आमच्या डोक्याचं नाही बाबा, आम्हाला एवढं कुठं परत काय करणार, खरं सांगतो चुकलो. तरी पण यांना शिक्षा व्हायलाच हवी. यानं जर असं सोडलं तर आणखी काहीतरी नवीन उद्योग करतील. यांना घराबाहेर काढलंच पाहिजे. मिस्टर माझगावकर, ऐका माझं, यांना घराबाहेर काढलंच पाहिजे, पण आत्ता नाही. ही ती वेळ नाही. आत्ता जर यांना घराबाहेर काढलंत ना, तर पुन्हा हे जाऊन स्वप्नाशी संगनमत करतील आणि तुमच्या विरोधात काहीतरी कट कारस्थानं करत राहतील. पण यांना शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या डोक्यात अशी शिक्षा आहे ना की हे स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतील. भैरवी,
ती बॅग आत नेऊन ठेव. आणि आता तू तुझ्या माहेरी नाही, जिथे मी तुला जायला सांगतेय ना तिथे जायचंयस. What the hell is this? मला अजून या दोघांनी कॉल का नाही केलाय? हे सगळं ना त्या इडियट अनिशमुळे झाले, त्याच्यामुळे मी एक्सपोज झाले. म्हणून मला अशा मूर्ख लोकांची मदत घ्यावी लागते. आले वाटतं. आलात तुम्ही? या ना या. मी कधीपासून तुमची वाट बघत होते. तुम्ही तर अनिशच्या डॅडचं सिक्रेट भैरवीला सांगितलं. खूप चिडली असेल ना ती. आणि अनिश, त्याची तर भैरवीने फार वाटच लावली असेल. मला सगळं काही एक एक गोष्ट सांगा. मला सगळं ऐकायचंय. घरात फुल टू मेलो ड्रामा झाला असेल आणि घरात झालेला सगळा तमाशा मला एक एक शब्दासहित सांगा. भैरवी आणि अनिश दोघांमध्ये खूप वाद झाला असेल ना? आणि भैरवी घर सोडून गेली का? मला काही मिस करायचं नाही. मला सगळं ऐकायचंय. तुम्ही मागाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी. बस एकदा फक्त ती भैरवी आणि तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला आलेल्या अनिशला रडवायचंय मला. दॅट्स इट. त्या दोघांना ना वेगळं करायचंय मला. मग माझा रिव्हेंज पूर्ण होणार आहे. मला सगळं सांगा. गप्प का आहात तुम्ही? मी सांगते, सगळं डिटेल मध्ये सांगते. तू? हो, मीच. माझं आयुष्य उद्ध्वस्त करायची फार हौस आहे ना तुला? बिचारी काय काय प्रयत्न करत होतीस. तुझ्या एवढ्या एफर्ट्सचे काय रिझल्ट आहे हे तुला पर्सनली येऊन सांगणं माझी जबाबदारी आहे, नाही का? हिला का घेऊन आलाय तिथे? ते नाही घेऊन आलेत मला, मी घेऊन आली आहे त्यांना. आणि का विचारशील तर तुम्ही तिघांनी जो काही गुन्हा केलाय ना त्याची शिक्षा द्यायला. तू शिक्षा देणार आहेस मला? तू? अगं स्वतःचा नवरा नाही सांभाळता आला तुला. तुला कंटाळून तो माझ्याकडे दिवस रात्र पडीक होता आणि तू मला शिक्षा देणार आहेस? तुम्हालाही हेच वाटतंय का मॅडमना फोन लावू? नाही म्हणजे बघा, विचार करा. हा, जेलमध्ये आयुष्यभर शिक्षा भोगायची आहे का त्यांनी सांगितलेली शिक्षा भोगून विषय संपून टाकायचा आहे? नाही हो माय बाई, कोणाचं अभद्र बोलून राहिली. आम्हाला जेलमध्ये नको पाठवू बापा. गरीब आले. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. काय करू सांग फक्त. हे डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? ही शिक्षा देणार आहे मला? जज आहेस तू? तुझं मत विचारलंच नाहीये मी. तुला तर या दोघांपेक्षाही मोठी शिक्षा होऊ शकते स्वप्ना. अनिश आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला केलास तू, तेही पहिल्या गुन्ह्यासाठी जामिनावर सुटका मिळालेली असताना. तुझे दोन्ही हल्लेखोर आमच्यासाठी पोलिसांमध्ये साक्ष द्यायला तयार झाले स्वप्ना. आता काय करशील? लक्षात ठेव, आत्ता जी आत जाशील ती आयुष्यभर तुरुंगात सडत राहशील. चालेल? काय मामा मामी थांबलात का? तिघांनी एकमेकांना मुस्कटात मारायची आणि जोवर मी सांगत नाही थांबायचं नाहीये. सुरू करा. हे तुला काय वाटतंय या चिंदी चोरांकडनं मार खाणार आहे मी? हा, माझं काय म्हणतो? नाही नाही, तुले का मारतो मी? हिले मारतो आता बघ तू. परत सांगतो तरी तू ऐकत नाही. मारणे लागत. तू तोंडे. चला चला, थांबायचं नाहीये. पोलीस येणार डायरेक्ट थांबलात तर. घरघर यायला लागले ना मला. नाही ना. हो मामी, चला चला,
पाणी आणा, पाणी आणा. पाणी आणा. या बाबा आणलं का? हा नाही दे ना इकडे. द्या, 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 दे, दे, पाणी दे. आ, बाबा, पिताय. मला प्यायला. काय गो, एवढूशा शिक्षेमध्ये दमली सुद्धा? अरे बापरे, काय होईल ग तुझं? अगं तुझ्या सगळ्या गुन्ह्यांसाठी तुला आयुष्यभर तुरुंगात चढायचंय, तेव्हा काय काय शिक्षा भोगाव्या लागतील? काय होईल तुझं? हा, सगळं तुझ्यामुळे झालंय भैरवी. तू माझा सुट्टणकर फूड्सचा बिझनेस हिरावून घेतलायस. अजिबात नाही. तुझं 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे संपलं होतं आणि त्यांच्या पॉलिसीनुसार तुला पुन्हा कंटिन्यू केलं जाणारच नव्हतं. शिवाय त्यांनी तुझे मोदक नाकारले कारण तुला चांगली क्वालिटी मेंटेन करता आली नव्हती. तू डेडिकेटेडच नव्हतीस स्वप्ना, तू फक्त पैशांसाठी काम करत होतीस. आणि तू फुकट मोदक देतेस असं म्हणतच नाहीये मी, पण मी जे करत होते ना त्यात जीव ओतला होता. आणि तुझं काम गेलं त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये, पण त्यासाठी तू मलाच जबाबदार धरलंस. माझ्यावर सूड उगवलास, घरी गुंड पाठवलेस, माझा संसार मोडायचा प्रयत्न केलास, जीव घेणा हल्ला केलास. आणि सगळ्याचा कहर ज्या लोकांचा या आपल्या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता अशा निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळलीस तू. घेतला मी रिवेंज. तुला आणि अनिशला बर्बाद केल्याशिवाय मी शांत राहणार नाहीये, लक्षात ठेव. तू लक्षात ठेव, आत्तापर्यंत फक्त जामिनावर सुटली आहेस, यापुढे माझ्या नावाने खडी फोडत राहणार आहेस आयुष्यभर, तेही तुरुंगात. तुझा काउंटडाऊन सुरू झालाय स्वप्ना. ऑल द बेस्ट. मॅडमना फोन करू का? येत आहे. हे काय आलं? हे चल ना. बाबा, बाबा मला माहिती आहे मी आजपर्यंत खूप वेळा चुकलोय. दरवेळी तुम्ही मला माफ केलं. ही शेवटची म्हणत अनेकदा सुधारण्याची संधी दिली. पण बाबा, आय प्रॉमिस यू, यावेळी मी तुम्हाला बदलून दाखवेन. मी एक चांगला मुलगा होण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, कारण यावेळी हा माझा निर्णय आहे. बाबा, पुन्हा एकदा आणि शेवटचं मला माफ करा ना प्लीज. बाबा प्लीज. तुझा बाप आता थकलाय आणि परिस्थितीने एका मागोमाग असे झटके दिले की आता नव्यानं सहन करायची ताकदच उरली नाही माझ्या. किती वेळा संधी देऊ तुला? दरवेळेला दिलेल्या संधीच्या बदल्यात नशिबी माझ्या एक नव्यानं धक्काच येतोय. भासगावकर, मुलं चुकतात, पण आई वडिलांनीच त्यांना समजून घ्यायचं असतं ना. मुलावरती उत्तम संस्कार करणं, त्याच्या प्रगतीचा ध्यास धरणं, हे जसं एका बापाचं काम आहे ना, तसंच मुलाचा मित्र बनून त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सुद्धा बापाचं कर्तव्य आहे. आपल्याकडचे आई वडील ना मुलांचे पालक होतात, अगदी आदर्श पालक होतात. त्यांच्यासाठी काहीही त्याग करायची त्यांची तयारी असते. पण किती जण मुलांचे चांगले मित्र बनतात. तुमचा अनिशवर खूप प्रेम आहे, पण कधी तुम्ही त्याला हे बोलून दाखवले? कधी
त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याची स्वप्न काय आहेत हे त्याला विचारलंय. आता काय तो लहान आहे? बाळा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझी मला काळजी वाटते. हे सगळं मुलं 8-10 वर्षाची होईपर्यंत सांगायचं असतं. असा काही नियम आहे का माजगावकर? मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना आई वडिलांच्या प्रेमाची, आधाराची प्रत्येक टप्प्यावर गरज असते. आपलंच बघा ना, या वयात सुद्धा आपल्याला वाटतं ना कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला आधार द्यावा. मुलंच ती, त्यांना वाटणारच ना. सॉरी, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला असं वाटतं मिस्टर माजगावकर, अनिश सारख्या मनस्वी मुलाला ना तुम्ही जरा वेगळ्या रीतीने हँडल करायला हवं होतं. तुम्हाला काय म्हणायचंय नक्की मला अजूनही समजलेलं नाहीये. बाबा, अनिश, त्या स्वप्नाला मी चांगलाच धडा शिकून आली. थँक्यू मॅडम. मोस्ट वेलकम. तू अनिशच्या बाजूने त्या स्वप्नाला उत्तर देऊन आलीस ना, आता बघ तिला बरोबर कळलं असेल. आता ती तुमच्या वाट्याला जायचं धाडसच करणार नाही. मी आलेच. एक मिनिट, एक मिनिट. मॅडम, हा माझा कॅमेरा तुझाच कॅमेरा आहे, मुद्दाम दिलाय तुला तो. बरं का माजगावकर, तुमचा मुलगा अतिशय उत्कृष्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो. मला इराणी ईशानी दाखवलंय तुझं पेज. काय सुंदर फोटो काढलेस रे. सफारी करता करता त्याचा हा छंद पण त्यांनी छान जोपासलाय आणि त्यातून पैसेही कमवलेत. अनिश, हे तुझं काम आहे, ह्यात तुला गती आहे. उगीच भैरवीला शह द्यायचा, तुझा इगो दुखावला गेला होता. भैरवीला शह देण्याच्या नादात तू पैसे कमवण्याचे शॉर्टकट शोधत बसलास अनिश. त्यापेक्षा हे काम कर, हे तुझं स्वप्न आहे अनिश. आपला छंद जेव्हा आपलं पॅशन बनतं ना, तेव्हा कामाचा ताणही जाणवत नाही. विसरू नकोस, हे तुझं स्वप्न आहे. हो मॅडम, मी माझं स्वप्न पूर्णपणे विसरून गेलो होतो. मधल्या काळात मला काय झालं होतं मला माझंच समजत नाहीये. चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊन माझं आयुष्य भरकटत गेलं होतं. थँक्यू सो मच. उशिरा का होईना आपल्या सगळ्यांना शहाणपण सुचले, ते आपण सत्काराने लावूया. हा, आम्ही सोबत असताना तुझं आयुष्य भरकटलं, तर आम्ही सुद्धा कुठेतरी जबाबदार आहोत. खरंय बाबा. अनिश, माझं ध्येय, माझा बिझनेस या सगळ्याकडे लक्ष देताना कुठेतरी तुझ्या स्वप्नांकडे मीही दुर्लक्ष केलंय रे. आय एम रिअली सॉरी. बरं झालं गेलं, गंगेला मिळालं. आता सगळे खुश आहात ना? एक काम करू, या तुझ्या कॅमेराने मी तुम्हा तिघांचा फोटो काढते. हो चालेल. हे घ्या. येस, या. अहो, या. हा फोटो पाहून ना त्या स्वप्नाची मस्त जिरली असेल. आता तिला समजेल फॅमिली म्हणून तुम्ही सगळेजण किती क्लोज आहात ते. आणि तिच्यासारखी मुलगी आपलं काहीच वाकडं करू शकत नाही.
अरे काय झालंय? तुम्ही दोघं आनंदी नाही आहात का? गार्गीताई मला फक्त सांग, तो फोटो कोणी काढलाय? अरे कुणी म्हणजे? मावशीने. म्हणजे बघ, निविताईंच्या प्रयत्नामुळे हे सगळं झालं, बरोबर? नाहीतर अजून पण काका आणि माऊ एकमेकांवर रागवलेलेच असते. हे बाकी बरोबर बोलताय तुम्ही. मावशीच्या प्रयत्नांमुळेच तुमच्यावर आलेलं संकट दूर झालंय आणि तुमची माऊ बाहेर आली. हो, मग त्या परमनंटली काय येऊ शकत नाही आपल्या घरी? अजूनही तुमच्या डोक्यात ते आहेच. आणि जोवर आमच्या मनासारखं होत नाही ना, तोवर आम्ही हाच विचार करणार आणि असेच अपसेट बसणार. हो, अरे मला समजत नाहीये तुमची समजूत घालू की तुम्हाला मदत करू. तू काही नको करूस, तू आम्ही जे म्हणतो त्याला प्लीज नीट ऐक. गार्गीताई, जर निविताई आमच्या घरात आल्या आणि आमची आजी बनल्या तर किती मस्त होईल ना. आजोबांसोबत एक आजी असणार, तुला माऊ आणि काका पण मिळतील आणि आपली फॅमिली कंप्लीट होईल. आणि ही फ्रेम ना अजून छान पूर्ण होईल. तुम्ही बोलताय ते खरं तर मला पण पटायला लागलंय. गार्गीताई, तुला पटतंय ना, मग आपण तिघच त्यांना एकत्र आणू शकतो. आणि आपण तिघांनी जर का एकत्र मिळून प्रयत्न केले ना, तर एक ना एक दिवस नक्की एक छान आयडिया मिळेल. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण एवढं सोपं नाहीये ते. घ्या, सोपं असतं तर आम्ही दोघांनीच नसतं का केलं? तुझी का मदत मागितली असती? अरे पण आपण त्या दोघांच्या लग्नाचं कुणाशी बोलणार आणि ही आयडिया त्यांच्या गळ्याशी कशी उतरवणार? आपण त्यांना काही बोलायला गेलो आणि ते आपल्यालाच ओरडले तर? मावशी तशी छान आहे, समजून घेते, फ्रेंडली पण आहे, पण हा विषय बोलायचं म्हटल्यावर मला बाबा तिची भीती वाटते. आणि आम्हाला आजोबांची. झोपूया. अरे झोपताय काय? काही सुचतंय का काही? अरे अशी काय करते? आम्हाला कसं सुचणार? तू मोठी आहेस, तुला काय सुचलं बाय द वे? अरे मोठी आहे म्हणजे मी काही लोकांची लग्न जुळवते का? हळू बोल आणि रागवू नकोस ना प्लीज. म्हणजे त्याचं काय आहे, तू आमच्यापेक्षा मोठी आहेस बरोबर, म्हणून तुला विचारलं, बाकी काय नाही. प्रेम केलं की लग्न होतं ना गार्गीताई? इरा, त्याला प्रेम लग्न असं म्हणतात. आणि आजोबा आणि निविताई तर एकमेकांवर प्रेम करतच नाही, सारखे भांडत असतात. काय करायचं? त्यांचं लग्न कसं करायचं? सोपं आहे रे, त्यांना प्रेमात वाढायचं. इरा, त्यांना प्रेमात कसं पाडणार? अरे ते फिल्म्स मध्ये नाही का दाखवत? तसं काहीतरी करायला हवं. म्हणजे नक्की काय करायचं? अरे म्हणजे असं काहीतरी करायला हवं जेणेकरून मावशी आणि काका एकमेकांना आवडायला लागतील. म्हणजे आपण एक काम करूया, आपण ना त्या दोघांना एकमेकांच्या नावाने लेटर लिहायचं का? हा ओके, गुड आयडिया. बॅड आयडिया. अरे ते आपलं अक्षर नाही का ओळखणार? अशाने सगळ्यांना मार पडेल. चालेल ना तुम्हाला? चालेल. टेन्शन नॉट. दुसरी आयडिया आहे ना, आपण एक काम करूया, त्यांना फोन करून कुठेतरी बोलवूया. कशाला? हा अरे दोघं एकाच घरात राहतात, आता तिकडे जाऊन दोघं काय करणार? हा, तिकडे ती लोक अजून भांडतील. तुम्हा दोघींना माझी कुठलीच आयडिया पसंत नाहीये ना? ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळपर्यंत काहीची आयडिया शोधा आणि मला सांगा. नाहीतर इरा झोप. हे घे, अरे झोपूया. आयडिया. भैरवी, काही मदत करू का? आय नो, आता माझी मदत घेताना तुला पूर्वीसारखा विश्वास राहणार नाही, म्हणूनच म्हणतोय, एक चान्स दे ना मला. मी माफ केलंय तुला अनिश,
त्यामुळे आता पुन्हा पुन्हा माफी मागायची गरज नाहीये तुला. आपण एक मात्र नक्की, आता आपल्या दोघांमधलं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल का मला नाही माहित. कारण जेन्युइनली दुखावली गेली आहे मी. एक वेळ शरीरावरची जखम लवकर बरी होऊ शकते, पण मनावरची. भैरवी, हे बघ, मी अगदीच समजू शकतो. तुला वेळ हवाय ना, तू घे. तुला हवा तेवढा वेळ घे. मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. मला झोप येते. एक्सक्यूज मी. भैरवी, मी स्वतःसाठी चांगली नोकरी शोधेन आणि प्रामाणिकपणे ती करेन. यापुढे तुला माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. आपल्यातलं बिघडलेलं नातं मी ठीक करेन. एक दिवस तू माझ्याबद्दल प्राऊड फील करशील, हा माझा शब्द आहे. अगं गार्गीता, हे तू काय करतेस? हळू, तेवढ्याशा पाण्याने काय होणार आहे? अरे हे पाणी काही कपडे धुण्यासाठी नाहीये. मग हे पाणी मी इथे जमिनीवर असं पसरवणार आहे. हे बाई, कोणतरी पडेल ना. हो पडू दे, दुसरं कोण पडणार? मावशी आणि काका कोणीतरी एक पडेल. म्हणजे मावशी पडणार असेल तर काका तिला सावरतील, आणि आजोबा पडले तर? मावशी त्यांना आधार दे. आणि दोघं पण एकत्र पडले तर? दोघं एकत्र नाही पडणार, कोणीतरी आधी पडेलच ना. तरी दोघं एकत्र पडले तर आपला प्लॅन फ्लॉप हो ना? प्लॅन फ्लॉप होणार नाही. फुल प्रूफ प्लॅन आहे, अजिबात फ्लॉप होणार नाही. कशावरून? अरे कितीतरी मूवीज मध्ये आणि सिरियल मध्ये हा प्लॅन वापरतात. नक्की वर्कआउट होईल. आपण काय असं वाद घालत बसणार आहोत का? एक काम करा, मी ना आता हे सगळं पाणी असं इथे टाकते, सगळीकडे पसरवते. तुम्ही काकांना आवाज द्या, मी मावशीला आवाज देते. रेडी? 3, 2, 1. आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! आजोबा! मावशी! आजोबा! आजोबा! काय झालं? इरू ईशान, इरू ईशान. सत्यानाश! आपण जे ठरवलं होतं ते झालंच नाही. निवी आजी आणि आजोबा पडणार होते, हे दोघं कुठून आले मध्येच इकडे? मग अरे काहीतरी भलतंच झालं. गार्गीताचा प्लॅन फ्लॉपच होणार होता, मला माहिती होती. काय झालं भैरवीताई? हा काय? कुठे? काय काय नाही. ए, तुम्ही हाक का मारत होतात? हा काही नाही, हे दोघं भांडत होते म्हणून मी आवाज दिला. हा माझ्याशी भांडत होता. काका मी कधी हिच्याशी भांडलोय? हीच सुरुवात करते. हिरा ईशान, बास. निमूटपणे अभ्यासाला बसा लगेच. मी येते थोडा वेळात चेक करायला. अरे बरं झालं तर दोघांना काही डाऊट आला नाही. अगं
पण आपलं काय ठरलं होतं, निवी आजी आणि आजोबा पडणार ना याच्यावरून. हे दोघं मध्येच कुठे पडले. आता तेवढ्यासाठी आपल्याला एवढं सगळं पुन्हा करावं लागणार. हो आताचा प्लॅन तर फ्लॉप गेला ना. अरे अजिबात फ्लॉप वगैरे होणार नाही. फुल प्रूफ प्लॅन आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी नक्की हा प्लॅन वर्कआउट होणार. भैरवी, हे का आणलंयस अनिश? काल मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट केला होता, तो तुला खाता आला नाही म्हणून मग आज मुद्दाम तुझ्या आवडीचे पोहे केले. प्लीज नाही म्हणू नकोस. अनिश प्लीज, मला उशीर होतोय आणि मी बाबांना म्हणाली आहे की मी वेळेत पोहोचणार आहे. ए भैरवी, अगं 5-10 मिनिटांनी काही होणार नाही आणि बाबा समजून घेतील ना. तू म्हणायचीस ना कामासाठी बाहेर पडताना उपाशी जाऊ नये, विसरलीस? प्लीज. हो पण आता मला खरंच उशीर होतोय, ते वाट बघत असतील. भैरवी, तुला काही विचारायचा अधिकार गमावलाय मी, पण कुठे जातेस? कारखान्यात जाते. आता राजन सुकटणकर फूड्सची ऑर्डर मला परत देईल असं मला वाटत तरी नाहीये. नाही म्हणजे मी हे तुला ऐकून दाखवण्यासाठी नाही म्हणत. नाही बोललीस तरी तेच सत्य आहे. नाही, हे मी मुद्दाम नाही बोलत आहे, पण एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत काम सुरू ठेवण्याची अपेक्षा नाही ना करू शकत मी. एनिवे, मोदकाचं जे काही सामान घेतलं होतं, स्टीमर वगैरे, ते सगळंच विकून टाकायचं असं म्हणते मी. ऍक्च्युली त्यासाठीच मी आईबाबांकडे जाते. त्यांचाही सल्ला घेते. बघूया काय होतंय. हे भैरवी, असं करू नकोस प्लीज. हे बघ, माझ्या चुकीची शिक्षा मी तुला भोगू देणार नाही. आता सगळं संपलंय अनिश. नाही संपलं. भैरवी, मी एकदा राजनशी बोलतो, त्याची माफी मागतो. ऐकून घे ना. तुझा बिझनेस उभा करण्यासाठी बाबांनी खूप मेहनत घेतली आहे ग. बाबांची धडपड आणि तुझं स्वप्न मी माती मोल होऊ देणार नाही. भैरवी, तू जर आता बिझनेस बंद केला तर सगळं संपून जाईल ग. बघू. आणखीन एक, तुझी हरकत नसेल तर मी सोडू तुला. हवं तर वाटेत काही बोलू नकोस. पण आता यापुढे काय करायचंय याचा आपल्यालाच विचार करावा लागेल. चल. भैरवी, का पडला तुम्ही असं? उठ उठ, उभा राहा. उठ, बरडा पडला. इरुईशा, तुमचं काय चाललंय इथे? लादी पुसतोय. अगं ताई, काही नाही. हे दोघं इथे खेळत होते. पोट्टे हो, इकडे हाड मोडला आमचं. त्याचं काहीच नाही, आपसातच बोलून राहिलं कुटुंब. मी तेच सांगते भैरवी ताईला. अगं हे दोघं इथे खेळत होते आणि त्यामुळेच हे सगळं असं पाणी सांडलंय. आम्ही घसरून पडलो ना त्याच्यामुळे. खेळायची जागा आहे काही? बॅकल कुठली कार्टी? काही अक्कलच नाही. म्हणजे ते संस्कार वर्गात गेल्यापासून हे पोट्टे जास्त भयकल्यासारखे वागून राहिले. तुला सांगतो मी सुनबाई. नाही, मी सांगतो ह्यानीच ना त्यांनी डोक्यावर बसून ठेवलाय सगळं. आम्हाला थोडी ना माहिती की तुम्ही इकडून जाल. आम्ही हे पाणी पुसतच होतो ना. ताई, मी त्यांना तेच सांगत होते की पाणी पुसून घ्या, कोणीतरी येईल वगैरे. तेवढे ते दोघं आले आणि पडले. वा, पाहिलं का बाबू कशी पोट्टी बोलून राहिली का? बाबा हे दोघं आले आणि पडले. काय काय बोलणार यांनी? मला तर वाटतं मला वाटतं ना हिने शिकवलंय सगळं त्यांनी. मामा, गार्गीला काही बोलू नकोस. ती पाहुणी आहे घरातली आणि तशी लहान आहे ती. बाप्पा, ही कायची लहान.
ही उंचीनं लहान आहे, डोसकं मान आहे तिचं. हा. ही अशी आणि हे पोट्टे तसे. बापा बस. इरू ईशानला काही बोलायचं नाही. हे घर त्यांचं आहे. बाप्पा, पाहिलं का कॉमेडी का आय 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 हा बा ए पाहुणे म्हणून हिले काय बोलायचं ना. आणि हे पोट्ट्यांचं घर आहे ना, मग ते जे काय बोलतील ते गप ऐकून घ्यायचं. घ्यायचं. आपण कॉमेडी तुले समजतंय का? इथे काय झालंय, कोणी येतो आणि आपल्याला टपली मारून जातो ना. आय, आय, ऐका, मी तुम्हाला सांगतो, आता आपण आहोत गरीब माणसं, नोकर चाकर, उपरी आहोत या घरात, कोपऱ्यात बसून राहू ना बापा. बस ना, आता किती बोलून राहिले, आपली स्वतःलाच इज्जत काढून राहते. हो हो हो, तेच समजा हवं तर. आजवर खूप चुकीचं बोललात, वागला, पण यापुढे नाही खपवून घेतलं जाणार आहे. इतकं सगळं झाल्यावर सुद्धा तुम्हाला इथे राहू देतोय ना, ते माणुसकीच्या नात्याने. ती सोडायला लावू नका आता आम्हाला. मामा, मामी, भैरवी बरोबर बोलते. हे बघा, तुम्ही या घरात काहीही करा, पण प्लीज शांतता भंग करू नका या घराची. मी हात जोडतो, प्लीज. तू काय, आम्ही हात जोडतो बाबा तुम्हाला. चला चौकाशा परत आय आय बाय आय आय का ते चौकाश. इरू ईशान, काय असता इथे या. ही खेळायची जागा आहे. पडले ना ते तुमच्या नादात. सॉरी माऊ. काय सॉरी? आजोबा आहेत घरात, मॅडम आहेत. चुकून पडले असते म्हणजे तेच तर हवं होतं. काय? अगं मी यांना तेच सांगत होते की कुणीतरी येईल, पडेल, पण हे काय दोघं ऐकायलाच तयार नाहीत. ए इरा ईशान, ते द्या माझ्याकडे. दोघं अभ्यास करायचा. गार्गी सोड दे, मी करते. अगं नको भैरवी ताई, झालंय मी करते. अगं भैरवी, चल ना, उशीर होतोय ग. निघूया पटकन. बरं ठीक आहे, आम्ही निघतो. तू काळजी घे. हो. आता काय करायचं? अरे आपला हा प्लॅन तर फ्लॉप गेला. आपल्याला प्लॅन बी ठरवावा लागेल. बरं झालं या दोघांना काही कळलं नाही, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. खरं तर कोणीही मला सहजासहजी माफ करावं इतका साधा गुन्हा नाही आहे माझा. पण सुदैवाने भैरवी यातून सुखरूप बाहेर पडली. तरी सुद्धा मी तुमचा गुन्हेगार आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. इट्स ओके अनिश. भैरवीने तुला माफ केलं ना, विषय संपला. आमची माफी मागायची काहीही गरज नाही. नाही कशी? हो, तुम्ही दोघांनी भैरवीच्या बिझनेससाठी किती मेहनत घेतली आहे. मी त्यात तुम्हाला हातभार लावायचं सोडून त्या स्वप्नाच्या नादी लागलो. तिच्यासोबत कारस्थानं रचून भैरवीलाच काय, तुम्हाला सगळ्यांनाच मी मनस्ताप दिलाय. अनिश, हे बघ, जे झालं ते ठीक आहे. हे बघ, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे ना, मग झालं तर त्याचा तुला पश्चातापही झालाय. हे बघ, आता मागचं सगळं विसरा आणि नव्यानं सुरुवात करा. शी इज राईट अनिश. थँक्यू. भैरवी, आता आपण नव्या जोमाने आणि उत्साहाने मोदकांचा बिझनेस करू. डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. अनिश, मला वाटत नाही एवढं सगळं झाल्यानंतर सुकटणकर फूड्स मध्ये आपल्याला काही थारा मिळेल. का नाही मिळणार? अगं, यात ना तुझी चूक होती ना सुकटणकर फूड्सची. आणि खरा गुन्हेगार आपल्या समोर आलाय. शिवाय मी राजनला फोन करून मनापासून माफी मागितली आहे. तू माफी मागितल्याने काही होणार नाही अनिश. आपल्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली आहे शेवटी. आणि जरी राजांनी माफ केलं असलं तरी लोक आपल्यावर पुन्हा विश्वास ठेवतील असं नाही ना. ठीक आहे भैरवी, हे बघ, यातून आणखी काहीतरी चांगलं होणार असेल. तुम्ही नका जास्त विचार करू. राजनचा फोन आलाय.
हॅलो. हॅलो, काय मॅडम, सुट्टी संपतीये की नाही तुमची? नाही म्हणजे कधी काम सुरू करतेस परत? म्हणजे मला समजलं नाही. भैरवी, आपलं 2 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 2 ऑर्डर्सचं नाही. लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ, लोक येऊन इथे चौकशी करतायत, मोदक कधी येणार, मोदक कधी येणार. आणि यावेळी साधी सुधी नाही, 10,000 मोदकांची ऑर्डर आहे. काय? 10,000 मोदक? येस. पण राजन, आता एवढं सगळं झाल्यावरही. हे बघ भैरवी, जे काही झालं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. त्या स्वप्नाला माझ्यावर सूड उगवायचा होता, त्यामुळे तिने तुला ह्या सगळ्यात खेचलं आणि अनिशचा सुद्धा वापर केला. तुमचं रिलेशन स्पॉइल करायचा प्रयत्न केला. खरं तर या सगळ्यासाठी मीही तितकाच जबाबदार आहे ना. राजन प्लीज, यासाठी तू स्वतःला जबाबदार नको समजूस. ती स्वप्न अनप्रोफेशनल होती, त्याचा दोष तू स्वतःला नको देऊस प्लीज. बर ठीक आहे. एनिवे, माझा ऐक. पॉइंट नंबर 1, जो खरंच चांगला बिझनेसमॅन असतो ना, तो संकटांना घाबरत नाही. संकट आली तरी सुद्धा तो त्याचा मार्ग पुढे चालू ठेवतो. पॉइंट नंबर 2, या सगळ्या पर्सनल गोष्टी आहेत. पर्सनल गोष्टी बिझनेसमध्ये आणायच्या नसतात. आणि पॉइंट नंबर 3, मी अतिशय प्रोफेशनल माणूस आहे, त्यामुळे मी नेहमी पुढे जात राहतो, सुधारत राहतो. ओके? सो आता कामाला लागायचं, लगेच वेळ नाही घालवायचा. तुझं आधीच्या ऑर्डरचं जे काही पेमेंट आहे ते आणि पुढच्या ऑर्डरचा ॲडव्हान्स, हे सगळं मी रेडी ठेवतोय. तू कामाला लाग, आता वेळ घालवू नको. ओके, थँक्यू राजन, खरंच थँक्यू. तू पुन्हा विश्वास ठेवलास माझ्यावर. यू आर मोस्ट वेलकम. बाय. मिळाली ना पुढची ऑर्डर? बघा, याला म्हणतात प्रॅक्टिकल वागणारा माणूस. अनिश, आता तुझ्या मनावरचं ओझं सुद्धा उतरलं असेल. खरंय बाबा. भैरवी, अगं 10,000 मोदक म्हणजे अगं किती काम आहे आपल्या समोर आणि वेळ किती कमी आहे. आपण ताबडतोब कामाला लागायला हवा. आणि भैरवी, दिस टाइम मी सगळं काम प्रामाणिकपणे करेन. ट्रस्ट मी.